तीच लायकी आहे। हे आदुबळ काही वर्षापूर्वी प्रचंड त्रास देत होतं, त्यासाठी त्याला सत्तेची एक चोपडी दिली होती घरच्यांनी। ही चोपडी आम्ही त्याला देत आहे आणि ही आता सत्तेची चोपडी निघाल्यामुळे परत रडायला लागलेला आहे। त्याला माहिती आहे आता का त्याचे पप्पा हे घेऊन देऊ शकणार नाहीत परत। त्या आदित्यचा आम्ही जाहीर निषेध करतो। शिंदे साहेब अंगार है, बाकी सब अंगार है। या आदुबळची मंत्रिपदाची चोख लागलेली आहे, तर त्याला माहिती आहे की आता हे काय आपल्याला कधी आयुष्यात भेटणं शक्य नाहीये। त्यामुळे टीका करणे, रडगाणे गाणे याशिवाय यांच्याकडे आता काही उरलेलं नाहीये, कारण यांनी आयुष्यात कोणासाठी काही चांगलं केलेलं नाहीये, कोणाची कामं केलेली नाहीयेत। महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी म्हणत असतात आणि ते दाखवून देत असतात, ते नेहमी आपल्या कामातून बोलत असतात। ते सहसा कोणावर टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडत नाहीत, परंतु की या लोकांना जी सत्ता गेल्यामुळे जे एक पिसाळलेला कुत्रा असतो त्याप्रमाणे ही लोक आता वेडी झालेली आहेत आणि यांच्याकडे सांगायला काही कामं नाही आहेत। त्यामुळे फक्त खालच्या पातळीवर टीका करणं। आता यांच्याकडे राहिलेत कोण? एक तो राऊत ज्याला कोण विचारत नाही आणि एक अंधारे मॅडम। यांच्या नेतृत्वात हे आदुबाळ काय शिकणार? हेच शिकणार। ह्याच्या पुढे जाऊन यांना कामं करायची तर यांची हिंमत नाही किंवा जनतेसाठी उतरायची हिंमत नाही। जो माणूस जनतेसाठी उतरतोय त्याच्यावर एवढ्या खालच्या पातळीची ही लोक टीका करतात आणि याच्यासाठी युवासेना नाही, हा सामान्य जनताच त्यांना उत्तर देईल। आत्तापर्यंत यांनी सुधारायला पाहिजे होतं। जी आहे नाही शिल्लक सेना जी राहिली आहे ना, ती अशा वक्तव्यामुळे राहिलेली शिल्लक सेना पण संपेल आणि यापुढे हे गांधी परिवाराकडून किंवा राहुल गांधींकडून नेतृत्वाखाली यांच्या काम करतात ही लोक, ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना म्हणजे आयुष्यभर ज्यांना दारात पण उभं केलं नाही। बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अशी वेळ आली तर मी माझं शिवसेना हे दुकान बंद करीन, पक्ष बंद करीन माझा वेळ आली तर, पण आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कधी बसणार नाही। आज हे आदुबाळ हे बाळासाहेबांचे विचार तर यांनी मातीमोल केलेलेच आहेत, पण तेच विचार जपतायत सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मागे खंबीर उभा आहे समस्त शिवसैनिक आणि समस्त जनता। 2 दिवस आधी आदुबाळ, ज्यांना आम्ही ठाकरेही आता म्हणणार नाही, त्यांनी आमच्या कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल काही गैर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज युवासेना रस्त्यावर उतरलेली आहे। आदित्य ठाकरे हे जे आहेत त्यांनी त्यांचे बाबांचे संस्कार, म्हणजे ज्यांना टोमणे सम्राट म्हटलेलं जातं या महाराष्ट्रात, त्यांचे संस्कार घेतले, पण ते त्यांच्या आजोबांचे संस्कार घेण्यात चुकलेले आहेत आणि ते कोणत्याही लायकीचे राहिलेले नाही आहेत। आणि आमचे साहेब जे दिवस रात्र काम करतात त्यांना बोलायची एवढी त्यांची आता कुवतही राहिलेली नाही आहे, पण तरी ते कुठेतरी त्यांचं तोंड चालवतात आणि त्यासाठी त्यांना युवासेनाच काफी आहे त्यांना हे उत्तर देण्यासाठी। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी आमच्या साहेबांवर कधीच बोलावं नाही। आमच्या साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यासाठी युवासेना जे आहे ते सतत साहेबांच्या पाठीशी उभी राहील आणि आदित्य ठाकरेंसारख्या जे गैरवर्तन करणार असतील त्यांना उत्तर देण्यासाठी युवासेना नेहमीच सज्ज असेल।